तुमचं विठ्ठल रामचंद्र पाटील. आता तुम्ही कुठून कुठे चालले होते? मी आता एरंडोल म्हणजे घरी जातो माझ्या गावाला. एरंडोलकडचे आहेत तुम्ही? एरंडोल. चालले होते. हा. मग तुमचं हे आता जो अपघात झाला हे कशामुळे झाला असं तुमचा अंदाज आहे? हे कशा म्हणजे मी माझ्या चौदा डंपर मला जोरात आला आणि मला ठोकलो कसं काय म्हणजे स्पीड जास्त होता का त्याचा? स्पीड जास्त होता. अशी ट्रॅफिक आहे ना त्याला मी दिसलो नाही का मग. हे बघा आता या दादांची गाडी ठोकलेली आहे. आता नुकसान झालंय पण एवढं सुदैव की यांची गाडी त्या ठिकाणी ठोकली. तुम्ही बघू शकता नुसते ऍक्सिडेंट होत आहेत. आता आम्ही इथे 5 मिनिटापासून अजून एक ऍक्सिडेंट झालेला आहे. या इकडे हे बघा, हे जळगावकरांचे जीव धोक्यात आहे. प्रशासनाने केलेले खून आहे ते 4 जण मेलेले 10 दिवसामध्ये. आणि असं तुम्ही जर जळगावमध्ये बाहेर पडत असाल शहरामध्ये तर तुमचा जीव धोक्यामध्ये आहे आणि याला सरकार आणि हे प्रशासन जबाबदार. आताच अर्ध्या तासाच्या दरम्यान मध्ये 2 अपघात झाले. एवढं बरं झालं माणसं मेले नाहीत. त्याचं कारण या ठिकाणी पोलीस असल्यामुळे थोडस रेग्युलेशन चाललेलं आहे. पण बाकी एक आहे नाहीचे जे संचालक आहे साळुंके साहेब, आमदार सुरेश बोळे, आमचे स्मिता वाघ आणि गुलाबराव पाटील, अरे तुम्ही दुसरी कामं नका करू. माणसं मरतायत, तुमची जबाबदारी आहे या ठिकाणी थांबणं. अरे तुम्ही कुदळ मारणं, फीत कामणं, उद्घाटन कापणं बंद करा रे. अरे आमदारांनो खासदारांनो थोडं शुद्धीवर या रे. तुम्हाला काही लाजा वाटतं का? तुम्ही फक्त निधीचे लचके तोडतात. म्हणजे हा ठेका माझ्या भाच्याला, हा भात जवायला, त्या जवायला, त्या डिकऱ्याला, त्या खोकऱ्याला. अरे हे काम आमदार खासदाराचं का? तुमची जबाबदारी आहे. तुम्ही पालक आहात या शहराचे आणि गुलाबराव पालकमंत्री जिल्ह्याचा. अरे गुलाबराव, अरे तुम्ही काय फालतू धंदे करता तमाशासारखे? इकडे येऊन लक्ष दिलं पाहिजे की माझ्या जळगावमध्ये माणसं का मरतात. अन्यथा तुम्ही पालकमंत्री पदाला लायक नाहीत. गुलाबराव राजीनामा दिला पाहिजे.